नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर जसं की आपण ऐकतच आहात की डबल नुकसान भरपाई ही शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे। आपल्या राज्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा अपडेट समोर आलेले आहे की आतापर्यंत शेतकरी मित्रांनो 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि यासाठी दिवाळीपूर्वीच 31,628 कोटींचं पॅकेजही शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलं। यामध्ये शेतकऱ्यांना 2 प्रकारच्या नुकसान भरपाई किंवा अनुदान मिळालं। यामध्ये प्रति हेक्टरी 8,500 रुपये एनडीआरएफच्या निकषानुसार 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि दुसरीकडे रब्बीच्या अनुदानासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये आणि तेही 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असं जे अनुदान मिळालं तर हे राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालं आणि आता पुन्हा एकदा राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत आणि हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना हेक्टरी 18,500 रुपये अशी मदत शेतकरी बांधवांना मिळणार आहे। आता हेक्टरी 18,500 रुपये कशी मिळणार तर एनडीआरएफच्या निकषानुसार 8,500 रुपये प्रति हेक्टर आणि रब्बीचं जे अनुदान आहे 10,000 रुपये प्रति हेक्टर असं दोन्ही मिळून हेक्टरी 18,500 रुपये शेतकरी बांधवांना मदत दिली जाणार आहे। तर मग आता ही जी मदत 18,500 रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे ही कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, ज्या अर्थी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, हे नुकसान भरून काढण्यासाठी 8,500 रुपये एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना वाटण्यात आले। काही शेतकरी बांधवांना त्याचा लाभ भेटला, परंतु काही शेतकरी बांधवांना अद्यापही त्या योजनेचा लाभ भेटलेला नाही। परंतु आता राज्य शासनाकडून जो प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे त्या केंद्र शासनाने त्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आता पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, पुणे असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल, परभणी, गडचिरोली, नाशिक, यवतमाळ, जालना, परभणी, बीड, त्यानंतर यवतमाळ, हिंगोली असे संपूर्ण वाशिम जिल्हा असेल, संपूर्ण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जी काही जिल्हे आहेत 31 जिल्हे, ज्या 31 जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली होती। मित्रांनो, 31 जिल्ह्यातील जवळपास 282 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल हे मंजूरही झालं होतं आणि त्यांना ते वाटप देखील करण्यात आलेलं आहे। आता त्या संपूर्ण जे काही 282 तालुके आहेत आणि 31 जिल्हे आहेत, या संपूर्ण 31 जिल्ह्यांना पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून ज्यावेळेस प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल त्यावेळेस पुन्हा एकदा 18,500 रुपये प्रति हेक्टर असं अनुदान किंवा मग नुकसान भरपाई ही वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आपल्याला स्वतः आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातूनही देण्यात आलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देखील देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता ही जी मदत मिळणार आहे तर ही मदत तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे। तुमचं आता आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही मिळालेली नाही त्यात सर्वात मोठं एकच कारण आहे की त्या शेतकरी बांधवांची KYC प्रक्रिया ही अपूर्ण होती। मित्रांनो, स्पष्टपणे सोशल मीडियावरती प्रत्येक यूट्यूब चॅनलवरती स्पष्टपणे सांगितलं जातं की शेतकरी बांधवांनो, आपापली KYC प्रक्रिया पूर्ण करा। जर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर पीक विमा नाही, अतिवृष्टी नुकसान भरपाईच नाही, त्यानंतर पीक विमा असेल, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल आणि लाडकी बहीण योजना सुद्धा असेल, प्रत्येक योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला तुमची KYC प्रक्रिया ही पूर्ण असणं आवश्यक असतं आणि ते यापुढे देखील आवश्यक असणार आहे। त्यामुळे जी अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान आहे, काही शेतकरी बांधव कमेंट्समध्ये सांगतात की आम्हाला 1 रुपयाही आलेला नाही। परंतु मित्रांनो, जर तुम्ही त्यासाठी पात्र ठरलेले असाल आणि तुमची जर KYC प्रक्रियाच अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे कधीच येणार नाहीयेत। त्यामुळे जरी तुम्ही त्यामध्ये पात्र झालेले असाल तरी तुम्हाला तुमची KYC प्रक्रिया ही तुम्हाला स्वतः कंप्लीट करायची आहे, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल, पीक विमा असेल, संपूर्ण योजनेचे पैसे हे काहीही न करता तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात।
शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट दिली जात होती की फार्मर आय डी कार्ड असणं आवश्यक आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड होतं आणि त्यांची KYC प्रक्रिया कंप्लीट नव्हती असे शेतकरी सुद्धा यामधून बाद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे फार्मर आय डी कार्ड जरी तुमच्याकडे असेल तरी तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असायला हवी। त्यानंतर तुमचा आधार सुद्धा बँकेला लिंक असायला हवं। मित्रांनो, कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ हा डायरेक्ट DBT द्वारे ट्रान्सफर केला जातो आणि यासाठी तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे डायरेक्ट DBT द्वारे जो तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यासाठी आधार बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे तुम्ही तुमचा आधार जर अनलिंक झालेलं असेल काही कारणास्तव तर ते लिंक करून घ्या, जेणेकरून शासकीय योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होत असतो। मित्रांनो, आता ही झाली संपूर्ण माहिती। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँड रेकॉर्ड देखील तुमचं यस असणं आवश्यक आहे। आता लँड रेकॉर्ड म्हणजे काय, तर तुमच्या नावावरती जी जमीन आहे तर ती जमीन ऑनलाईन तुमच्या नावावरती झालेली नाही, याचा अर्थ असतो लँड रेकॉर्ड नो असणे। जर तुमचं लँड रेकॉर्ड नो झालेलं असेल तर तुम्ही तेही यस करून घेणं महत्त्वपूर्ण असतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही चारही कामे महत्त्वाची आहेत। आता नुकसान भरपाई जी मिळणार आहे ती शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनी क्लेम केलेले होते किंवा मग सरसकट नुकसान भरपाई ही मंजूर तर झालेली आहे, परंतु ही नुकसान भरपाई शासन आपल्या खात्यामध्ये टाकत असतं, परंतु त्यासाठी आपली महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे आपली ही 3 ते 4 जी महत्त्वपूर्ण अशी कामे आहेत ती कामे पूर्ण ठेवणं ही आपली शेतकऱ्यांची जबाबदारी असते, जेणेकरून आपल्या खात्यामध्ये कुठल्याही योजनेचा लाभ हा सहजरित्या पोहोचू शकेल। मित्रांनो, संपूर्ण अपडेट तुमच्या लक्षात आलीच असेल तर पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।